हॅलो. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आणि शुक्रवार पण होता, तर आज मला कलशाची स्थापना करायची होती. मग सकाळीच देवपूजा करण्याच्या अगदी कलशाची स्थापना करून घेतली. कलशाची पूजा मी रोजच करते, पण त्यातलं पाणी वगैरे बदलून हे मी दर आठवड्याला करत असते. मंगळवारी किंवा मग मंगळवार नाहीच झालं तर मग शुक्रवारी तरी करतच असते. आणि त्यातली पाने जर सुकली तर मग मी ती बदलत असते, पण मग मंगळवारी किंवा शुक्रवारीच कलशाची स्थापना पुन्हा करत असते. कलशाला हे महिरप जे मी घातलंय, महिरप म्हणजे मण्यांची माळ, जी की मला सुनीता मावशींनी बनवून दिलेली आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने बनवली ती आणि मम्मींकडे पाठवली होती, तर मी आज ती घातली. तर कलशाला खूप छान रूप आले. आज कलश खूपच छान दिसतोय. त्यानंतर लगेच देवपूजा पण करून घेतली. देवपूजा करत असताना राजविकाची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. आई मला गंध लावायचा आहे देवांना, असं म्हणून तिचे चालूच होते मध्ये उद्योग. देवपूजा झाल्यानंतर मला अजून तिचा टिफिन बनवायचा होता, तिचं स्कूलचं आवरून द्यायचं होतं. पण मग एकदा देवपूजा झाली म्हणजे मग बाकीची कामं दिवसभर चालली तरी काही प्रॉब्लेम नसतो. मग आधी देवांचं आवरून घेतलं सगळं, मग बाकीचं आवरलं रोजचं.
देवपूजा झाल्यानंतर आरती पण करून घेतली लगेच आणि मग नंतर स्कूलचं आवरून दिलं राजविकाचं. ती स्कूलला गेल्यावर स्वयंपाक करून घेतला. मग बाकीची रोजची कामे. प्रत्येक लेडीजचं हेच तर रुटीन असतं रोजचं. राजविका स्कूलमधून येईपर्यंत घरातलं सगळं पसारा आवरून घर अगदी क्लीन झालेलं असतं, पण ती आल्यानंतर लगेच तिचा पसारा करणं चालू होतं. हळूहळू करून संध्याकाळपर्यंत पूर्ण घरात तिने पसारा केलेला असतो. आज घरातले सगळे कामं आवरल्यानंतर वेळ होता राजविकाला यायला. तोपर्यंत बाहेरचा पोर्च पण धुवून घेतला, कारण खूप माती झाली होती. हे पोर्चमध्ये गाडी लावतात, मग ते गाडीच्या आणि खूप माती होते आणि मग ते पुसल्यावर जात पण नाही. मग पाण्यानेच धुवून घेतला. ते होईपर्यंतच राजविका ही स्कूलमधून आली. मग तिचं माझं जेवण झालं आणि मग दुपारी झोपली ती जरा वेळ.
तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय.